रोज एकाच पद्धतीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. जरा थोडीशी वेगळी पद्धत केली किंवा थोड्याशा वेगळ्या प्रकारे भाजी बनवली तर खायला छान वाटतं, सगळ्यांनाच आवडतात आणि सगळ्यांची तारीफ देखील मिळते. नमस्कार मंडळी, करिश्माज मेजवानीमध्ये आज आपण पालक चणाची रेसिपी बघतोय. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तर चला मग बनवूयात. सगळ्यात आधी कुकरमध्ये रात्रभर भिजवलेले चणा घ्यायचे आहेत किंवा हरभरे जे तुम्ही याला म्हणतात ते रात्रभर छान असे भिजवून घेतलेले आहेत. आता यामध्ये बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं. एक दालचिनीचा तुकडा आणि एक छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती एक शिट्टी घेऊन बारीक गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित असा हा चणा शिजतो. आता आपण यानंतरची पुढची दुसरी स्टेप करून घेऊयात. तर इथे मी एक पालकची जोडी छान अशी स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली आहे. आता याला आपल्याला ब्लांच करून घ्यायचे आहे. ब्लांच करायचं म्हणजे काय, तर गरम पाण्यामध्ये एक उकळी यायला द्यायची आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये काढून घ्यायची. याच्याने याचा कलर अजिबात बदलत नाही. तर यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती उकळी यायला दिलेली आहे. उकळी आल्यानंतर सगळी पालकची पाने गरम पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि लगेच थंड पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. या प्रोसेसलाच ब्लांच प्रोसेस असं म्हणतात. आता सगळे पालकची पाने थंड झाल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटांनंतर यामधून काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्याचसोबत एक छोटी वाटी दही यामध्ये टाकून घ्यायचं, अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. तर या पेस्टचा कलर तुम्ही बघू शकता, मस्त असा आलेला आहे. आता पेस्ट बाजूला ठेवून घेऊयात आणि चणे बघूयात. तर इथे बघू शकता चणे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, हाताने छान असे मॅश होत आहेत. आता यामधला दालचिनीचा तुकडा काढून घेऊयात आणि चणे सुद्धा बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची प्रोसेस करून घेऊयात. आता आपण फोडणी देण्यासाठी जे जे मसाले लागतात ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर सगळ्यात आधी एक सुकी मिरची तोडून घेतलेली आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 हिरवी वेलची घेतलेली आहे. कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये काढून घेतलेले सगळे खडे मसाले टाकून छान चटचट होईपर्यंत परतवून घ्यायचे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकून हा देखील व्यवस्थित परतवून घ्यायचा. आता 1 चमचा लसूण आली पेस्ट टाकून मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं. यामधला कच्चापणा गेला की 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर, फक्त इतकेच मसाले जातात. हे व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचे आणि अर्धा कप पाणी टाकून छान तेल सुटूसपर्यंत परतवून घ्यायचं. मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये आपण जी प्युरी बनवून घेतलेली होती पालकची ती टाकून घ्यायची. बघू शकता अजून देखील याचा कलर मस्त फ्रेश आहे आणि यामध्ये आता उकळून घेतलेले चणे देखील टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं मिक्स करायचं, लगेच पाणी टाकायचं नाही. कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी फक्त अर्धा कप पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेही मिक्सरचं भांडं खंगाळून. त्यापेक्षा जास्त पाणी टाकू नका, कारण की ही भाजी अगदी रबरबीत असते, जास्त पातळ नसते. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती एक उकळी यायला द्यायची आहे. उकळी आल्यानंतर झाकून 5 मिनिटे लो फ्लेमवरती शिजवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे शिजतं. 5 मिनिटांनंतर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त अशी ही भाजी शिजत आहे, पण याची कन्सिस्टन्सी मला अजून थोडीशी पातळ वाटत आहे, त्यामुळे मी अजून याला 5 मिनिटे शिजवून घेणार आहे. आता हे पुन्हा शिजूसपर्यंत काय करायचं आहे की एका पॅन मध्ये किंवा एका छोट्या पातेल्यामध्ये कसुरी मेथी घ्यायची आहे आणि ती थोडीशी भाजून घ्यायची. कसुरी मेथी भाजून घेतल्यामुळे अगदी कुरकुरीत होते. आता ही थोडीशी थंड करून घ्यायची. थंड करून घेतली की छान अशी कुरकुरीत होते आणि ती भाजीत टाकली की चवीला 1 नंबर लागते. तर तुम्ही सुद्धा इथून पुढे भाजीमध्ये कसुरी मेथी टाकणार असाल तर ही ट्रिक नक्की वापरा. याच्याने कसुरी मेथी अगदी कुरकुरीत होते आणि भाजीला चव छान येते. 5 मिनिटांनंतर बघू शकता इथं मस्त असा चना पालक शिजून तयार झालेला आहे. यामध्ये आता आपण गरम करून घेतलेली कसुरी मेथी चोळून टाकूयात. बघू शकता मस्त अशी याची पावडर तयार होत आहे. आता ही कसुरी मेथी आपण चना पालक मध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात. मस्त असा घरभर सुगंध सुटलेला आहे पालक चनाचा आणि दिसायला तर इतके टेम्पटिंग दिसत आहे. बघू शकता तुम्ही. मस्त असे मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊ. गरमागरम भाजी खाण्यात ही वेगळीच मजा आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आहे, रिच टेक्स्चर आहे. तुम्ही घरी कोणी पाहुणे आले असेल किंवा घरात तुम्हाला एखाद्या संडे स्पेशल किंवा असंच एखादा स्पेशल मेनू बनवायचा असेल तर ही पालक चना रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा. पराठ्यासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, अगदी भातासोबत सुद्धा ही मस्त लागते. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, इतकी चविष्ट ही भाजी दिसत आहे. रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी ही चटपटीत चना पालक रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. अगदी हेल्दी, चविष्ट आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा.